मानाचा गणेशोत्सव खेतवाडीचा गणराज खेतवाडीच्या गणराजासाठी पहिला आवाज देऊया खेतवाडीच्या गणराजाचा मुंबई महाराष्ट्रातील नामवंत गणेशोत्सव मंडळ खेतवाडीचा गणराज आणि प्रथम दर्शनी सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय। सगळ्यांना विनंती आहे खेतवाडीच्या गणराजाचा गणपती बाप्पा मंगल मूर्ती। महाराष्ट्रातील कित्येक लाखो गणेश भक्त ज्या खेतवाडीच्या गणराजाचं दर्शन घेण्यासाठी आतुर असतात आणि या 67व्या पर्वामधील या लाडक्या भक्ताचा प्रथम दर्शनी सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय। संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये चर्चा हीच आहे खेतवाडीच्या गणराजाचं या वर्षीचं भव्य दिव्य असं रूप आपल्याला पाहायला मिळत आहे। आपले लाडके बाप्पा याच ठिकाणी मात्र पुढील 10 दिवस विराजमान होतील। हा सुखकर्ता दुःखहर्ता आपलं विग्रह नक्कीच भरणारा असा हा आपला लाडका बाप्पा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नामवंत गणेशोत्सव मंडळाच्या यादीतील अग्रणी मंडळ म्हणून ओळखलं जाणारं खेतवाडी बारावी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेतवाडीचा गणराज आज मात्र हे गणराजाचं रूप पाहायला मिळत आहे। एक वर्ष वाट पाहिली बाप्पा तुझ्या येण्याची आणि आज मात्र तो दिवस आलाय। उद्यापासून विराजमान होताना पाहायला मिळतील 10 दिवस खूप सारा आनंद आपल्याला आपला लाडका बाप्पा देणार आहे आणि आज मात्र या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाचा हा प्रथम दर्शनी सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय। अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे आपल्या खेतवाडीच्या गणराजाची।
आपल्या समोर प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये आता सोशल मीडियाचा जमाना आहे म्हणजे आजपासून 20 वर्ष मागे गेला तर मोबाईल तर नव्हता परंतु आता मोबाईल आहे त्याच्यामुळे प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये प्रत्येकाच्या स्टेटसला आता किंवा कोणी इंस्टाग्रामला कोणी व्हॉट्सअपला कोणी फेसबुकला या सगळ्या ठिकाणी देखील आपल्या लाडक्या बाप्पाची छबी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हायकोर्टामध्ये जी तुम्ही झुंज दिलेली आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पासाठी तुम्ही विजयश्री देखील घेऊन आलेली आहेत. एकदा जोरदार टाळ्या ॲडव्होकेट पुणे वारुंजीकर सरांसाठी आणि दोन शब्द त्यांना मी खऱ्या अर्थाने हा आपल्या गणेश भक्तांचा विजय आहे, अख्ख्या महाराष्ट्राच्या उत्सवाचा विजय आहे आणि या विजयामध्ये मोलाचा वाटा ज्यांचा राहिलेला आहे ॲडव्होकेट पुणे वारुंजीकर आहे. 67 वर्ष खेतवाडीचा गणराज आणि आता मनोगत फळांचं आम्ही घेणार आहोत या लाडक्या खेतवाडीच्या गणराजाच्या चरणी. खेतवाडीच्या गणराजाचा विजय असो ही या जागेवर इथपर्यंत आज येऊ शकतो नाही. आज भाग्यवान समजतोय की आज पहिल्यांदा मला इथपर्यंत येण्याचा योग आला. सगळ्यात महत्वाचं आपल्यापैकी प्रत्येकाची या गणेशावरती जी श्रद्धा आहे त्याच्यामुळे
खूप छान वाटलं, मनापासून आनंद झाला. आणि ज्यांची सेवा, ज्यांची बुद्धिमय ज्ञानमय सेवा गणपती बाप्पाने यावर्षी पावर करून घेतली, ते उदय वारुंजीकर सर सुद्धा इथे आहे. त्यांचंही आधीचं भेट झालं, तर एक प्रकारे त्यांना गणपतीचा आशीर्वाद लाभला वेगळा असणार आहे. ते वारुंजीकर सरही आज इथे आहे आणि सगळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते. तर सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो की ज्ञान आणि बुद्धीची देवता गणपती आहे. तर आपल्याला जेवढं ज्ञान घेता येईल, फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर माणसं समजून घेण्याचं ज्ञान, माणसांच्या समस्या समजून घेण्याचं ज्ञान आणि त्याचबरोबर निसर्ग सुद्धा समजून घेण्याचं जे काही ज्ञान आहे तर ते जेवढं आपल्याला घेतलं ते घ्यावं. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, पुन्हा एकदा गणेशोत्सवासाठी शुभेच्छा. आणि जास्तीत जास्त आपण खूप सारं सामाजिक कार्य करत आहात, तर ते सुद्धा अधिकारी या गणेशोत्सवाच्या निमित्ताने. धन्यवाद. खेतवाडीच्या गणराज्याचा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धन्यवाद साहेब. आणि या ठिकाणी आपण सन्मानित करतोय महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रात त्याच्यासाठी आपण हायकोर्टात आपल्या गणेश भक्तांची, गणेश मंडळाची बाजू मांडली. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पीआरओ गणेश पुराणी साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. खेतवाडीच्या गणराजाच्या चरणी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा असणार आहेत. पुढील 10 दिवस आपण आणि बाप्पा असेच असणार आहे. आपली संस्कृती डिस्को मध्ये जाण्याची नाहीये, परंतु असा एकही मुंबई सापडणार नाही जो लाडक्या बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये नाचत नाही. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपला हा सण आहे ना, हा जीवा भावाचा आहे. गणपती बाप्पा कधी येणार अशी आतुरता आपल्याला लागली असते. आणि या वर्षीचं बाप्पाचं रूप पाहण्यासाठी सगळे भक्तगण आतुर होते. आपल्या सगळ्यांचं स्वागत. तसेच आपल्या उपस्थितीने या सोहळ्याची शोभा वाढलेली आहे. आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. सुख करता, दुःख हरता आणि सगळी विघ्न दूर करणारा आपला लाडका गणपती बाप्पा कसा असणार, त्याची उंची कशी असणार, त्याची छबी कशी असणार, प्रत्येकाला आतुरता लागली होती. आणि आज मात्र या ठिकाणी ती इच्छा आपली पूर्ण झालेली आहे. महाराष्ट्रातील नाही तर भारतातील सुप्रसिद्ध मूर्तिकार संतोषजी रत्नाकर कांबळी यांनी साकारलेली ही या खेतवाडीच्या गणराजाची छबी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लाडक्या बाप्पाची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद उदयजी मारुंजीकर साहेब, आपण या ठिकाणी आलात. सर्वसामान्यांसाठीचा लढा होता तुमचा, आपल्या उत्सवासाठीचा लढा आपला होता. आणि हा लढा यशस्वी झालाय. कायद्याची लढाई आपण जिंकली आपल्या बाप्पासाठीची. आणि त्याच्यामुळे लाखो करोडो गणेश भक्तांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. तसेच सुरेश माथुर साहेब उपाध्यक्ष यांनी देखील जर पाहिलं तर या विशेष मेहनत देखील घेताना पाहायला मिळाले. आज आपला हा उत्सव आहे महाराष्ट्राचा, मुंबईचा, तो मात्र आपल्या सगळ्यांच्या मदतीने या ठिकाणी पुन्हा एकदा मात्र कायद्याची लढाई आपण जिंकू शकलो. आणि त्याचमुळे या ठिकाणी जर पाहिलं तर उदयजी मारुंजीकर साहेबांचं देखील आगमन होताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिका पीआरओ गणेशजी पुराणिक साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. अध्यक्ष रणजितजी माथुर साहेब असतील. त्याचबरोबर या सगळ्यांचं म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता आहे ना, विकास परदेशी सेक्रेटरी म्हणून चांगलं काम करतायत. आपण सगळेजण प्रत्येक कार्यकर्ता, छोटा जो कार्यकर्ता आहे ना, तो सुद्धा महत्वाचा आहे. म्हणून आज महाराष्ट्रातील नामवंत गणपती बाप्पांच्या आणि मंडळाच्या यादीमध्ये खेतवाडीच्या गणराजाचं नाव घेतलं जातं. मारुंजीकर साहेबांचं आगमन या ठिकाणी झालं आणि या प्रथम दर्शनी सोहळ्याची शोभा वाढताना पाहायला मिळाली. सर्व गणेश भक्त आतुर होते, कधी एकदा आपल्या मोबाईल मध्ये हे चित्र टिपतोय प्रथम दर्शनी सोहळ्याची. या गणाचे कार्यकर्ते आहेत, आपण आता फोटो या ठिकाणी घेऊ शकता.
कार्यकर्ते गणराजाचे आपण या ठिकाणी आपण फोटो काढू शकता. कार्यकर्ते पदाधिकारी आपणही यायचं आहे, कारण पुढील 10 दिवस आपल्याला सेवा करायची आहे. म्हणजे एवढी गर्दी कशी कंट्रोल करता तुम्ही? कारण एवढ्या गर्दीचं नियोजन करणं सोपं नाही आहे. आपण सगळं ते मेहनतीचं काम करत असता. कुणाला ऑफिस असतं, काहींनी ऑफिसला सुट्टी टाकलेली असते, काही लोक दिवसा ऑफिसला जातात, रात्री बाप्पाची सेवा करतात आणि हा बाप्पा ती सेवा आपल्याकडून करून घेत असतो. आणि हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेतवाडीच्या गणराजाचे गणेश भक्त हे कार्यकर्ते उद्यापासून तुम्हाला म्हणजे मोकळा स्वास्थ्य त्यांना नाही आहे, त्यांना लाखोंच्या गर्दीचं नियोजन करायचं आहे. आणि आज हे सगळे गणेश भक्त या ठिकाणी आतुर होते आपल्या लाडक्या बाप्पाच्या या प्रथम दर्शनी सोहळ्यासाठी. आणि काय भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील नामवंत असणारं हे खेतवाडीचा विजय असो. खेतवाडीचा गणराज, नवसाला पावणारा महाराष्ट्रातील नामवंत गणेशोत्सव आणि यावर्षीचा देखावा म्हणजे एक वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारा भव्य दिव्य असा असणारा देखावा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणा, प्रिंट मीडिया म्हणा, मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. या ठिकाणी रोमन साम्राज्याची झलक पाहायला मिळते. म्हणजे आजपासून शेकडो वर्ष मागे गेल्यानंतर रोमन साम्राज्य भक्तांचा लाडका, लाखो भक्तांचा श्रद्धा असणारा हा खेतवाडीचा गणराज.
देखील आनंद घेतात आणि सगळेच आमचे अधिकारी Please,